ज्युसर आणलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंजचा, डाळिंबचा, नंतर गाजरचा, काकडीचा, बीटचा हा ज्यूस करू शकता. आणि हा मला वाटतं 600 रुपयाला होता, तर तो मला फक्त 250 रुपयामध्ये भेटलेला आहे. इथे तुम्ही प्राईस बघू शकता, 600 रुपये दिलेली आहे, पण मला तो 250 रुपयामध्ये बसलेला आहे. आणि हा यूज करायला पण सोपा आहे. एकतर लाईट नसेल तर तुम्ही हँड ज्युसरचा यूज करू शकता. आणि हा वापरायला पण इझी आहे. आणि याच्या स्टेप पण दिल्या आहेत, तो कसा इन्स्टॉल करायचा. फर्स्ट असा, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही ते ज्युसर कसं इन्स्टॉल केलं जातं. तर मी तुम्हाला आज ते इन्स्टॉल पण करून दाखवेल आणि तो त्यामध्ये ज्यूस पण बनवून दाखवेल. तर तुम्ही पहिल्यांदा एक ताट घ्या, कारण जे तुम्ही करताना ते त्यामध्ये त्याचे साल्टे वगैरे ते खाली पडणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता. आणि तुम्हाला वापरायला पण, धुवायला पण सोपं जाईल, सगळंच सोपं जाईल. हे ठेवलेलं आहे मी पहिल्यांदा. त्यामध्ये त्याचे सेपरेट पार्ट आलेले असतात. हे असं घेऊन याला हे करून हे याच्यामध्ये त्यानंतर हे टोपण ऑन ऑफ म्हणजे क्लोज अँड ओपन आहे, ऑप्शन आहे यामध्ये. हे क्लोज झालं, हे ओपन झालं, हे क्लोज, हे ओपन. आता मी क्लोज करते आहे. फिट बसवलेलं आहे. हे बॅक साईडचं आहे. आता मी तुम्हाला ज्यूस बनवून दाखवते. आणि हे वरती, तर मी ऑरेंज टाकते. 4 ऑरेंजमध्ये हा ग्लास फिल होऊन जाईल. आणि याची एक चांगलं, याला हा ज्यूस गाळून घ्यायची गरज नाही, कारण बी आणि त्याचे साल्ट जे आहेत ते सेपरेट होतात आणि ज्यूस त्याच्यातला म्हणजे रस हा सेपरेट होतो. तुम्हाला बनवून दाखवते एकच मिनिट. आणि एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ज्यूस होऊन जातो. या प्रकारे तुम्ही काकडीचा, डाळिंबचा, त्यानंतर बीटचा कोणता पण ज्यूस बनवू शकता. यूज करायला पण सोपं, बनवायला पण सोपं सगळंच. बघा, साल्टे पण बाहेर येऊन पडत आहेत, बी सुद्धा आहे त्यामध्ये. असं ताट ठेवलं म्हणजे एकतर ते खाली सांडत नाही आणि ते जो ज्यूस पडतो त्याने चिकट पण होणार नाही तुमचं जिथे तुम्ही ज्यूस बनवताय तिथे. हे बघा, माझा ज्यूस बनलेला आहे. हे मी काढलेलं आहे. माझा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. हे बघा, तुम्हाला हे पण दाखवते कसं पडतं ते. सेपरेट होतो साल्ट वगैरे.
यामध्ये बिया पण आहेत आणि साल्ट पण. याला गाळायची पण गरज नाही. हे बघा आतमध्ये. सर्वात सोपी पद्धत आहे. याच प्रकारे मी तुम्हाला काकडीचा पण ज्यूस बनवून दाखवते. आता मी तुम्हाला काकडीचा ज्यूस बनवून दाखवते. मी काकडी कट केलेली आहे. काकडीचा पण ज्यूस बनतो. अशा प्रकारे तुम्ही ज्याचं पाहिजे त्याचं बनवू शकता. बनवायला पण सोपं, सगळंच सोपं. मी एक काकडी घेतलेली आहे पूर्ण. हे पहा, एका काकडीचा एवढा ज्यूस झालेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.